बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा इथं छायाचित्रकार दिन साजरा। दिनांक 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त शिंदखेडा शहरात आठवण फोटो स्टुडिओ जितेंद्र सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित होते। प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश चौधरी, भाजपचे शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन, व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे सचिव भूषण पवार, सदस्य महेंद्र मराठे यांची उपस्थिती होती। प्रसंगी शिवरायांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। यासह कॅमेरा पूजनही संपन्न झाले। आलेल्या मान्यवरांचे स्वागत आयोजकांच्या वतीने गुलाबपुष्प देऊन करण्यात आले। यावेळी अध्यक्षीय मनोगत प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी केले, तर संजय महाजन व प्रकाश चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले। सर्व फोटोग्राफर्स यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी शिंदखेडा तालुका फोटोग्राफर संघटना अध्यक्ष धर्मेंद्र चौधरी, उपाध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी, सचिव बापूजी सोनवणे, सहसचिव रवी पवार, खजिनदार जितू पवार, दीपक जाधव, योगेश मराठे, अनिल कोळी आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन धर्मेंद्र चौधरी यांनी केले। संपादक भूषण पवार। जितेंद्र सूर्यवंशी आमच्या पत्रकारितेमध्ये आणि त्यामुळे त्यांच्या देखील संदर्भात फोटोग्राफीच्या संदर्भात चांगला अनुभव मिळाला आणि असा हा फोटोग्राफीच्या निमित्ताने हा अधिक एक दिवस देशभर माझ्या माहितीप्रमाणे फोटोग्राफी दिवस, बरोबर ना, फोटोग्राफी दिवस साजरा केला जातोय। मग काय प्रकार आहे हा फोटोग्राफी दिवस, म्हणजे नेमकं काय आहे? मला सगळ्यात जितेंद्रने फोन केला की आज अशा प्रकारचा कार्यक्रम करायचे, तुम्ही या। मी गुगल सर्च केला। गुगल सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी शोधलं फोटोग्राफी दिवस म्हणजे नेमकं काय। तर साधारणपणे मला त्या ठिकाणी माहिती मिळाली की इसवी सन 1839 साली फ्रेंच शास्त्रज्ञ लुई दागेर यांनी त्यावेळेला त्या काळामध्ये आपल्या फोटोग्राफीच्या संदर्भामध्ये छायाचित्रीकरण पद्धत कशी असते त्याचं प्रसारण त्या काळामध्ये त्यांनी केलेलं होतं आणि त्यांची आठवण म्हणून साधारणतः हा फोटोग्राफीचा किंवा कॅमेरा दिवस किंवा छायाचित्रकार दिवस हा त्यांची आठवण म्हणून साजरा केला जातो। अशा प्रकारची माहिती मला गुगलने प्राप्त करून दिली आणि त्या दृष्टिकोनातून 1839 पासून तर आज सांगायचं म्हणजे जवळपास आपण 2025च्या आसपास इथे पोहोचलेलो आहोत। तर अशा पद्धतीनं हा चित्रकार दिवस हा देशभर त्या काळामध्ये कशा प्रकारे केला जात होता आणि आजही आपण त्याची आठवण म्हणून आठवण फोटो स्टुडिओच्या निवासस्थानी कल्पक आहे फोटोग्राफर। मला असं वाटलं की पत्रकारच कल्पक आहे, पण फोटोग्राफर देखील कल्पक आहे। आठवण फोटो स्टुडिओच्या निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित केला। अशा या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना, आम्ही तर प्रसिद्धी देऊच, पण व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो। त्यानंतर फक्त शुभांगी बघितलं माझ्या घरी माझ्या आजीबाबांचे फोटो अजून एक कलर काम केलेले, हाताने रंग पेंट केलेले आहे। मी विजय पुरा त्यांच्याकडनं राहिलो। त्याच्यानंतर तसा फोटो करण्यासाठी मी माझ्या पूर्ण फॅमिलीचा एक फोटो घेतला आणि त्या संदर्भात मी पहिले पर्यावरणात भेटलो होतो। जुनं ते सोनं, आज कितीही अपडेट झालो त्या फोटोला आणि आजच्या डिजिटल फोटोला वाव नाही। त्यांच्या काळात ते सरसच होतं आणि आजच्या काळात डिजिटलायझेशन झाल्यामुळे आमच्यासारखे पण मोबाईल वापरतो आणि मोबाईलने फोटो काढतो। तुम्ही जे फोटो काढतात त्याची सर आमच्या फोटोला आणि येथे कलाबाधित सकते। म्हणून आज माझ्या सगळ्या फोटोग्राफर मित्रांना एवढंच सांगू इच्छितो की आजच्या दिवसानिमित्त तुम्ही आम्हाला इथे बोलावलात त्याचा आम्ही काय अनुभव असणार आहे आणि या दिवसानिमित्त आमच्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत। तुमचा व्यवसाय हा असाच वृद्धिंगत व्हावा आणि सगळ्यांशी तुमचा संपर्क असताना हा व्यवसाय असाच वृद्धिंगत होत असतो, परंतु त्याच्यातून संबंध जोपासला काही ठिकाणी। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा